अहो आमची तरी राहू द्या, निदान देशमुखांची तरी इज्जत राखा. तुम्हाला जर वाटत असेल की देशमुखांच्या शब्दाला किंमत आहे तर एक काम करा, ज्या मुलींनी गावासमोर आमची इज्जत घालवली तिने आमची माफी मागावी. तर आणि तरच आम्ही या लग्नाचा विचार करू. अहो आईसाहेब पण तिने जर आमची माफी मागितली तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ. अगं शीतल, बघत काय उभी राहिलीस? जा आई साहेबांची पाय धर. अहो तुम्ही तर सांगा की तिला. बघितलं हर्षवर्धन, काय किंमत येईल आपल्या शब्दांची. अहो असं करू नका, ऐका माझं. राहू दे राहू दे. हर्षवर्धन, चूक त्यांची नाहीये, तुमची आहे. तुम्हाला कळायला पाहिजे संबंध कुणाशी ठेवायचे आणि कुणाशी नाही. तुम्ही अशा ठिकाणी सोयरीक करतात की जिथे तुम्हाला, तुमच्या आईला अजिबात किंमत नाहीये. खरं तर त्यांची लायकी तरी आहे का? ज्या संस्कारासाठी तुम्ही हिच्याशी लग्न करणार होतात, हे संस्कार आहे तिच्या वडिलांचे. एवढी उद्धट मुलगी मी उभ्या आयुष्यात बघितली नव्हती. जे झालं ते चांगलंच झालं म्हणा. ही मुलगी आपल्या घरात माप ओलांडून आली नाही. ती आम्हाला जर अशी मुलगी असती ना तर तिला बरोबर वाटणीवर आणली असती आम्ही. अगं शितले, असं काय करते? तुझ्या पुढे मी पदर पसरते. असं नको करूस. जा, अजून मी येणार नाही गेली. आई साहेबांची माफी माग. अगं माझ्यासाठी नाही, निदान जयश्रीसाठी तरी. लय उपकार होतील तुझं. अगं बोल की काय तर. नाही, मी माफी मागणार नाही. माझी काय बी चूक नाही आणि कधीच नव्हती. अगं शीतल, असं काय करते? आता तरी हे का सोड तुझा. अजिंक्य तिला सांगा काहीतरी, तुमचं तरी ऐकल ती. मामी
खरं तर तिची काही चूक नव्हती. नाही बघा, माफी मागायचीच असेल ना तर मी माफी मागतो. एक मिनिट, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. हर्षवर्धन, चला. भैया, मामा, तुम्ही काय म्हणला होता? आधी सगळं विसरून जाऊ, आपण नव्यानं सुरुवात करू. आणि तुम्ही तर तुमची चूक मान्य केली होती ना, पण तिनं का माफी मागायची? बघा बघा, इथं काय येणं आली आणि तुम्ही चुका बरोबर करत बसलाय. अजिंक्य, अजिंक्य, तुम्हाला घासातला घास काढून मी वाढवलं ते हे दिवस बघायसाठी का? पुष्पे, तू जरा गप्प बसतीस का? तुम्ही मी मलाच गप्प बसवा. इथं माझ्या पोरीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होतोय आणि मी गप्प बसते. अगं तू थांब जरा, इथं आधीच काही सुचना झालंय मला. किती बोलशील? प्लीज अजिंक्य, अरे आपण मामा आम्ही बोलतो आई साहेबांशी. आम्ही बोलतो. आई साहेब, अहो, ऐकून तरी घ्या ती माणसं काय म्हणतात. बसा. अहो काहीतरी करा, चालल्या त्या. अहो आईसाहेब ऐका माझं. आईसाहेब, मी माफी मागतो. आईसाहेब, आईसाहेब, आईसाहेब ऐका नाही. तुझ्या आयुष्याचा प्रश्न. आईसाहेब, 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 आईसाहेब. आईसाहेब ऐका ना. आईसाहेब, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. शीतलची काही चूक नव्हती. विचार, भयाना विचारा. आणि भयाना बी तेच वाटतंय. आणि ते तर म्हणले होते झालं गेलं विसरून जाऊ, नव्यानं सुरुवात करू, हाय ना? आईसाहेब, झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो. म्हणजे तशी कुणाची चूक नव्हती. अहो, गैरसमज झाला होता. आमची फक्त एवढीच अपेक्षा होती की तिने एकदा सॉरी म्हणावं. चूक कोणाची होती आणि कोणाची नाही हा प्रश्नच नाहीये. झाल्या प्रकाराने आम्हाला काही कमी मनस्ताप झालाय? एकदा तरी तिने येऊन आमची माफी मागावी एवढीच आमची अपेक्षा होती. होय आईसाहेब, मला कळते तुम्ही काय म्हणतात. म्हणूनच म्हणतात मी माफी मागतो ना, मी सॉरी म्हणतो. एवढ्याचा पुळका असेल ना तर असो. अजिंक्य, खरं तर तुमच्यामुळेच आमचं अर्ध नुकसान झालंय. आईसाहेब सॉरी. बघा, वाटलंच मी पाय पडतो, पण तुम्ही लग्न मोडू नका आईसाहेब. हा, लग्न ते तर विसरूनच जावा. जेव्हा मी त्या घराची चौकट सोडली ना तेव्हाच ते मोडलं. आता ते शक्य नाही. अहो नाही. अहो आईसाहेब, असं म्हणू नका आईसाहेब. भैया, आमचा निर्णय झालाय आणि आम्ही आमचे निर्णय बदलत नसतो. हो आईसाहेब, आईसाहेब ऐका ना. आईसाहेब, आईसाहेब, अहो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे साहेब. हो आईसाहेब. आता हो फौजी, काय करायचं? म्हणजे माझं तर डोकंच बंद झाले. भैया, तू बोल ना एकदा, आईनं समजवणार. मी कसं समजवणार? डिफिकल्ट आहे ते. आणि त्यांच्या समोर मी बोलायचं म्हणजे मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण आई साहेबांना काहीतरी सांग प्लीज. हो फौजी, तुम्ही कशाला हात जोडताय? तुम्ही नका हात जोडू. तुम्ही एक काम करा, घरी जावा. तुम्ही तिकडे पण सगळं पेटलं असेल, मी आई साहेबांना हँडल करतो. जावा. आहो जावा फौजी. फौजी, जो हात माझ्यावर उचलला होता तोच हात जोडायला लावलं का नाही?
आई साहेब सॉरी बर का. काही आम्हाला तुम्हाला असं बांधून ठेवायला लागते त्याबद्दल सॉरी. काय आम्ही एवढी ब्लॉकबस्टर फिल्म लिहिली पण तुम्ही जर बाहेर मला जर का असं आम्ही बाहेर सोडलं तर तुम्ही बाहेर जाऊन पब्लिक मध्ये स्क्रिप्ट सांगणार हो आणि त्याने काय होणार आपला पिक्चर फ्लॉप. पण काय पण म्हणा बरं का तुम्ही ऍक्टिंग लय भारी केली. आम्हाला तर कुठल्या गोष्टीचा आनंद आहे माहिती का तिकडं सगळं ते शितलीवरती आले असेल. तुम्हाला तुमच्या अभिनयासाठी ऑस्करच द्यायचे अँड द ऑस्कर गोज टू हर्षवर्धन मदर. टेक इट. सॉरी बरं का हात बांधले. असू दे. लाज नाही वाटत का तुम्हाला? नाही. आई साहेब आम्हाला लाज नाही वाटत उलट आम्हाला का नाही मजा वाटते. अहो किती साधी माणसं आहेत ती आणि त्यांना तुम्ही असं बोलायला लावलं मला. आई साहेब तुम्ही लय सेंटी राव कशाला एवढा विचार करता. हा अभी तो पिक्चर बाकी है. तुम्ही विलन होता आणि विलन असाच असतो एकदम डेंजर म्हणून लोक त्याला शिव्या देतात. पण तुम्ही ऍक्टिंग लय भारी केली बरं का लयच भारी. म्हणजे आम्ही दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये नसलेली वाक्य तुम्ही घेतली. क्या बात आहे वा. हर्षी फार होत आहे. ठीक आहे सॉरी सॉरी म्हणतो आम्ही. तुम्ही काय देशमुख तुम्ही असले कशाला काम करताय. अजून किती दिवस आम्हाला असे डांबून ठेवणार आहे. थांबून हा पुढचा सीन लिहिला का नाही लगेच तुम्हाला रिलीज करतो. देवा शपथ मला पण माहित नाही पुढं काय होणार. भले आम्ही लेखक असलो तरी नाही माहिती. लक्षात ठेवा एक ना एक दिवस हे सगळं तुम्हाला फेडायला लागणार आहे. फेडतो आईला फेडतो सगळं फेडतो फेडणार व्याजा सगळं फेडतो मग तर हॅपी. हा कसं आहे आई साहेब आपण लिहिलेल्या पिक्चर मधल्या हिरोच्या एंट्रीची वेळ झाली आता. पब्लिक तिकडे ताटकळत बसली असेल आणि हिरो जरी असलो आम्ही तरी लेट केलेला आम्हाला आवडत नाही. शेवटी टायमिंग महत्वाचं. हा तुम्ही बसायचं देवा देवा करता आम्ही येतो जाऊ ना. इकडे जेडे मग काय करू तर जीजी एवढं सगळं झालं तरी तुम्ही मुख गिळून बसलाय. आज नातीसाठी माफी माग म्हणून एक शब्द तरी निघाला का तुमच्या तोंडातनं. नाही नाना आज त्यांनी एवढी तुमची लायकी काढली काय बोलली ही नाही. काय म्हणायचं होतं नुसतं मला माफ करा माझं चुकलं एवढंच म्हणायचं होतं ना. एवढं म्हणली असती तर काय जीभ चढली असती का हिची. माझ्या लेकीचं लग्न तरी वाचलं असतं पण नाही नुसती आदर्श सून वळणाचं पाणी वळणालाच. पुष्पे अगं किती बोलशील. वळ मीच लगाम घालते. अगं पोरी तू नको रडूच बाई. रडून काय होणार आहे तवा. अगं ज्यांना कळलं पाहिजे त्यांनाच आपली किंमत नाही. आपलं सुख कशाला कुणाला बघवतंय बाई. आपण दोघी गळ्यात धोंडा बांधून हिरीत उडी मारू तेव्हा त्यांना चैन पडल. हो मामी मी माफी मागणारच होते पण तो भैया काही झालं की त्यांच्यावर यायचं हे ठरलेलंच आहे का तुझं. पण आता माझं बी ठरलंय. शितले बॅग भरायला घ्यायची आणि ह्या घरातलं चालतं व्हायचं. पुष्पे अगं उगाच टोकाचं बोलू नकोस तू.
मग आता कशाची वाट बघायची मी? मरायची वाट बघू का? ती काय नाही, मला या घरात नाही पाहिजे. पुष्पे आणि अजिंक्य, एवढं तुमच्यासाठी आम्ही झिजलो, त्याचं ही असं पांग फेडलं तुम्ही. ती काय नाही, आता हितनं पुढं तुम्ही आणि तुमची बायको दुसरीकडे सोय करायची. पुष्पे, अगं तुझ्या एवढंच मला बी वाईट वाटतंय, पण यांना बोलण्यात काय अर्थ आहे का? तू जरा शांत हो की. मी काय म्हणते, आम्ही शीतलला घेऊन त्यांच्या घरी जातो, वाटल्यास त्यांची माफी मागतो. अहो, एवढ्या सगळ्यामध्ये शीतलला बी काही सुधारलं नसतं. तसंच करू. नाही ना, मी जाऊन आलो त्यांच्या घरी. काय म्हणले त्या? हे बोललो त्यांना, पण त्यांची काहीच तयारी नव्हती. तयारी नव्हती म्हणजे? मी म्हणलं मी माफी मागतो, वाटलंच मी सॉरी म्हणतो, पण नाही, त्या तशाच अडून होत्या. हवा आडून बसतील नाही तर काय करतील? आणि काय हो अजिंक्य, मग अशी तुम्ही पळत गेले ना त्यांच्या माग, त्याच्याऐवजी तुमच्या बायकोला नाही का समजून सांगता आलं तुम्हाला? तिला पाठीशी घालताय तुम्ही, मग कशा ऐकतील त्या? अगं पुष्पे, आजीचं काय चुकलं होतं सांग बघू बरं. ते भैयाच म्हटलं की नाही, आधी सगळं झालं गेलं मिटवून टाकू, नवीन नातं सुरू करू, आणि आता हे काय परत? हो पण ती त्यांचं झालं, आई साहेबांचं काय? पण जाऊ दे, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे म्हणा? तुम्हाला तर पुळका तुमच्या नातवाचा नाच सुनतच येणार. आणि काय हो, तुम्ही एवढं पोटच्या पोरीचं दुसऱ्यांदा लग्न मोडलं, तरी एका शब्दाने बोलला का तुम्ही? मला कळतंय, पण तू करा, अजून लाड करा. माझा आजान, माझी शीतल. अगं या दोघांना बोलण्यात काय अर्थ आहे ग? हा, त्यांनाच करायचं नसलं तर? नसेल करायचं म्हणजे? त्या काय बोलल्या ते ऐकलं का तुम्ही? हिने माफी मागितली तरच मी लग्नाला संमती देईल असं म्हणल्या का नाही त्या? अगं पुष्पे, ही कसली आठ म्हणायची सांग बघू बरं. अगं ही चक्क अडवणूक झाली बघ. आठ म्हणजे काय हो? काय दागिनं मागितलं का घोडागाडी मागितली? साधी निस्ती माफीच मागायची होती, ती मी नाही केलं हिने. माझ्या पोरीच्या वाटोळ्यावरच टपल्यात. आता माझी पोरगी अशीच राहणार वाटतं. आता आता हे बी गावभर झालं असेल, दोनदा लग्न मोडलं. आता काय करू मी? काय इज्जत राहिली माझी? अगं पुष्पे, थांब जरा, सगळं विचार करू, बघू काय होतंय ते. अहो एवढं रामायण घडलं, आता काय व्हायचं राहिलंय तवा? सगळं सगळं सुखासुखी चाललं होतं आमचं. हे आमच्या घरात आली ना, आमच्या नशिबाला असं आलं. सगळं हिच्यामुळे